आज मी तुम्हाला चायनीज नूडल्स करून दाखवत आहे. त्यासाठी मी एका ताटामध्ये गाजर, कांद्याची पात, कोबी, शिमला मिरची अशी बारीक करून घेतली. थोड्या नूडल्स घेतलेत. तर मी एका टोपामध्ये पाणी गरम करून उकळतं पाणी उकळी आणून त्याच्यात मीठ टाकलं आणि त्या नूडल्स चांगल्या 1-2-5 मिनटं वाफवून घ्यायच्या. आता या वाफवून झाले. आता या गाळून घ्यायच्या. गाळून घेतल्यानंतर फोडणीला आलं लसूण मी थोडं खलबत्त्यात बारीक करून घेतले. एक कढई घेऊन कढईमध्ये तेल टाकले. तर तेलामध्ये मी आलं लसूण पेस्ट आहे ती परतून घ्यायची छानपैकी. त्यानंतर कोबी, ज्या भाज्या चिरल्या, कोबी, कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घ्यायच्या. चांगलं परतून घ्यायच्या व्यवस्थित छानपैकी. त्या नरम पडल्या की थोडं परत मीठ टाकायचं, कारण भाज्या घातल्यामुळे. आता या नूडल्स टाकलेत. आता हे आपण परतून घ्यायचे छानपैकी. आता परतून होत आहे चांगल्या. आता याच्यामध्ये परतून झाल्यानंतर काय मिरी पावडर थोडी टाकायची. तर चांगल्या परतून घ्यायच्या. तर मी सोया सॉस टाकला आहे. सोया सॉस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो सॉस टाकायचं. आता टमॅटो सॉस झाल्यानंतर चांगलं परतून घ्यायचे. तयार होत आलेत नूडल्स. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.